प्रेक्षक हो, आज आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज सर्व क्षेत्रामध्ये स्त्रियांनी उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सर्वच बाबतीत आज स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. हे चित्र आजचे आहे, पण 18व्या शतकात असे चित्र नव्हते. त्या काळी मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. मुलींनी शाळा शिकणे म्हणजे मोठे महापाप मानले जात होते. आणि हे चित्र बदलण्यासाठी थोर समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी पहिले पाऊल उचलले. पाहूया पुढील प्रसंगातून. सावित्री, काय करतेस? मी भाजी निवडत आहे. अगं, तू एवढी हुशार बुद्धिमान आहेस, पण घरकामातच अडकून पडली आहे. अहो धनी, आम्हा बायकांचं कामच आहे आणि ते तर करावंच लागणार. हो ग, पण घरकामासोबत तुम्ही बायका शाळा शिकल्या तर तुमची किती प्रगती होईल? अहो, हे काय बोलताय तुम्ही? आम्ही बायका आणि शाळा शिकणार? हो, तुम्ही शिकलं पाहिजे, कारण घरातील स्त्री शिकलेली असेल तर संपूर्ण कुटुंब शिकते, कुटुंबाची प्रगती होते. अहो, हे आपल्या समाजात पोरींना शाळेत पाठवत ते आपल्या समाजाला मान्य नाही. हो ग, पण या सर्व जुन्या पद्धती आहेत. जर स्त्रिया शिकल्या तर त्यांची किती प्रगती होईल? अहो, हे काय बोलताय तुम्ही? घरातील 4 कामं सांगा, ती करेल, पण शाळा नको रे बाबा. शाळा शिकवण्यासाठी मास्तर तर पाहिजे. सावित्री, तू शिकशील का ग शाळा? अगं, मी शिकवीन तुला सगळं, तू फक्त हो म्हण. अहो, पण मला जमणार आहे. तुला मी शाळा शिकवीन, तू फक्त हो म्हण. हो. ठरलं तर मग आजपासून तुझी शाळा सुरू. थांब, मी पाटी घेतो. हे बघ, हा कसे काढायचे आता हे तुझ्या हाताला धरून दाखवतो. कसे काढायचे आता त्यावर गिरव. तर अशा प्रकारे सावित्रीच्या शिक्षणाला सुरुवात झाली. ती एकाग्रतेने शिक्षण घेऊ लागली व लवकरच शिक्षित झाली. पाहूया पुढे काय घडते ते. सावित्री, वा, छान अभ्यास करत बसलीस. तुला रोज अभ्यास करताय, त्यामुळे मला आता सगळे येत आहे. सावित्री, तुला आता छान लिहिता वाचता येत आहे, म्हणून मी तुझ्यासाठी हे पुस्तक आणले आहे. धर. हे खूपच छान आहे. हे मी लवकरच वाचून काढेल. सावित्री, आता तुला सर्व लिहिता वाचता येत आहे. तू मुलींना शिकवण्यासाठी जाशील का? अहो, पण मी मुलींना कुठे आणि कसं शिकवणार? अरे, काय चाललंय तुमच्या दोघांचं? अहो आबा, मी सावित्रीला शिकवत आहे. जर घरातील स्त्री शिकली तर सारे कुटुंब आपोआप शिकते, कुटुंबाचा विकास होतो. मी सावित्रीला मुलींना शिकवण्यासाठी पाठवणार आहे. सावित्री, तू आजच शेजारच्या बायकांना जाऊन सांग की त्यांच्या मुलींना भिडेवाड्यात मुलींना शिकवण्यासाठी पाठव म्हणून. मी आजच सांगते. सखू कांतारक, माग इकडे या ग. स्त्री शिकली तर कुटुंबाचा विकास होतो, म्हणूनच मी उद्यापासून मुलींना शिकवणार आहे. तुम्ही तुमच्या मुलीला भिडे वाड्यात पाठवा. तर सावित्रीबाई मुलींना शिकवण्यासाठी घराच्या बाहेर पडली, पण हे कार्य सोपे नव्हते. पाहूया पुढे काय घडते ते. पावडर जरा कमीच लावल्या की जर तो तसंही चला मुलींनो, पाटी काढा. राधा, आणि तुझी पाटी.
अरे ती फुलेंची सावित्री मुलींना शिकवायला जात आहे म्हण. हो का? अरे पण आपल्या समाजात मुलींनी शिकणे महापाप आहे. हे चालू द्यायचं नाही. आज घरी जाताना तिच्या अंगावर चिखल धोंडे फेकूयात, म्हणजे ती उद्यापासून शाळेला जाणार नाही. आली बाबा सावित्री. चला मुलींना शाळा सुटली उद्या चला. ती बात आली बा सावित्री. तुम्ही मला कितीही त्रास द्या, पण मी माझे कार्य थांबवणार नाही. सावित्री, हे काय झालं? तुझ्या अंगावर शेण चिखल कसा आणि तुला जखमा पण खूप झाल्या आहेत. मी मुलींना शाळेत जाणं बंद करावं म्हणून काही लोकांनी असं केलं, पण मी माझे कार्य थांबवणार नाही. सावित्री, तुझा मला खूप अभिमान वाटत आहे. आपण दोघे हे कार्य निरंतर चालू ठेवू. वा वा माझ्या लेकरांनो, शाबास. तुमचे हे विचार ऐकून मी खूप बंद झालो. एवढा त्रास असूनही तुम्ही तुमचे कार्य थांबवणार नाही असं म्हणतात. अहो बाबा, आपल्या सर्वांच्या प्रयत्नामुळे मुलींना शिकवण्याचे काम आपण नक्कीच यशस्वी करू. तर सावित्रीने शिक्षणाचे हे कार्य थांबावे म्हणून लोकांनी त्यांना दगड, धोंडे, चिखल, शेण फेकून अत्यंत त्रास दिला. तरी पण सावित्रीबाईंनी माघार घेतली नाही. त्यांनी अनंत यातना सहन केल्या व आपले कार्य चालूच ठेवले. या सर्वांमध्ये त्यांचे पती ज्योतिबा यांची त्यांना मोलाची साथ लाभली. या दोघा पती पत्नीच्या महान कार्यामुळे आज समाजात महिला सन्मानाने व जबाबदारीने आपले प्रत्येक कार्य पार पाडत आहेत. या दिवशी त्यांच्या महान कार्याला आम्ही या छोट्याशा नाटिकेतून वंदन करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न. धन्यवाद.